आपल्या परिसराचा कायापालट करण्याचं सामर्थ्य श्रीनिवास दादाकरे या नव्या नेतृत्वामध्ये. विशेष प्रतिनिधी चांद भैया शेख यांच्या लेखणीतून साकार झालेला हा स्पेशल रिपोर्ट. आवाज कुणाचा म्हटल्यावर मागून तरुणांचा दमदार आवाज ऐकू येण्याचे दिवस केव्हाच गेलेत. आपल्यापासून दूर राहणारा, महागड्या मोबाईलवर बोलत अलिशान गाड्यामधून फिरणारा नेता तरुणाईला नको आहे. त्यांना नेता हवाय तो त्यांच्यामध्येच उठबस करणारा, त्यांच्याशी संवाद साधणारा, त्यांच्या समस्या जाणून घेणारा. आपण जर राजकारणाचा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात येते, ती म्हणजे काळानुरूप बदल जाणारं नेतृत्व. आता देखील आपल्या लोकशाहीमध्ये असेच बदल घडताना आपण पाहत आहोत. नव्या पिढीचे प्रश्न, विचार आणि आम्हाला हवे असणारे बदल हे कदाचित फार वेगळे आहेत. त्याचा विचार करणारं नेतृत्व तरुणाईला आकर्षित करतंय. आमचे प्रश्न आणि समस्या या आता वेगळ्या आहेत आणि यावर आजही योग्य तो निर्णय घेताना फार उशीर होतो. हेच तरुण नेतृत्व आमच्या अनेक समस्यांचा योग्य तो तोडगा शोधताना आम्हाला दिसत आहे. प्रस्थापित नेतृत्वावरील विश्वास आता उडाला आहे आणि आता तरुण नेतृत्वासोबत अनेक नवीन बदल घडून येतील अशी इच्छा आहे. असे नेतृत्व घेरडी गावामध्ये घडत आहे. ते आहे श्रीनिवास दादा मधुकर करे. आज 6 जानेवारी श्रीनिवास दादांचा वाढदिवस. 6 जानेवारी 1997 रोजी जन्मलेले श्रीनिवास दादा करे हे शेतीप्रधान कुटुंबातून पुढे आलेले, जमिनीशी नाळ जपणारे आणि कष्टाचे मोल जाणणारे युवा व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. पदवीधर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी केवळ नोकरीचा मार्ग न स्वीकारता शेती व्यवसाय व शेतीपूरक उद्योग याकडे वळत ग्रामीण अर्थकारण मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय. शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव त्यांची सांगड घालत त्यांची वाटचाल उल्लेखनीय ठरते. संपादक चांद भैया शेख यांचे ते जिवलग मित्र असून विविध सामाजिक राजकीय सल्ले ते त्यांच्याकडून घेत असतात. कौटुंबिक परंपरा आणि सामाजिक वारसा. सन 1989 पासून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याशी वडील मधुकर करे त्यांची एकनिष्ठ साथ राहिली आहे. त्या काळात मधुकर करे हे घेरडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते. त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीही लढवली, मात्र शेकाप उमेदवार प्राध्यापक किसन माने यांच्याकडून अल्पमतांनी पराभव स्वीकारावा लागला. तरीही परिवारात एकनिष्ठपणा, सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेतूनच राजकारण ही परंपरा कायम राहिली आहे, जी श्रीनिवास करे यांच्या मध्ये घडताना स्पष्ट दिसते. दूध संकलनातून जनसंपर्क. ग्रामीण भागात दूध संकलनाच्या कार्यातून श्रीनिवास करे यांनी शेती, महिला, युवक यांच्याशी थेट संवाद साधला. या माध्यमातून केवळ आर्थिक व्यवसाय नव्हे तर माणसाशी विश्वासाचं नातं निर्माण झालं. हाच व्यापक जनसंपर्क त्यांच्या सामाजिक व सार्वत्रिक कार्याचा मजबूत पाया ठरलाय. सहकार क्षेत्रात सक्रिय सहभाग. मायाकादेवी अर्बन ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी माध्यमातून ही सहकार क्षेत्रात सक्रिय आहेत. सध्या घेरडी व सांगोला येथे 2 शाखा यशस्वीपणे कार्यरत असून नवीन वर्षात शाखा विस्ताराचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय. ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, शेतकरी व लघु उद्योजकांना आर्थिक आधार देण्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा मानला जातोय. समाजकार्याला कायम अग्रेसर. वयाच्या 17व्या वर्षापासून समाजकार्यात सक्रिय असलेल्या श्रीनिवास करे यांनी अनेक वेळा रक्तदान शिबिराचं आयोजन, सहभाग, सार्वजनिक उत्सवामध्ये सहकार्य तसेच गोरगरीब, वंचित घटक व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर स्वरूपाची मदत केली आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत चौफेर वृत्तपत्राचा आदर्श समाजसेवक हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. निवडणूक पार्श्वभूमीतील भूमिका. सध्या ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेरडी गटातून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचं नाव चर्चेत आहे. शिवसेना पक्षाही निष्ठा राखत असतानाही सर्व राजकीय पक्षांशी सल्लोख्याने व मैत्रीपूर्वक संबंधही त्यांची ओळख आहे. 20% राजकारण आणि 80% समाजकारण हे त्यांचं कार्यसूत्र मानलं जात आहे. तरुणांसाठी प्रेरणादायी वाटचाल. युवा उद्योजक म्हणून शेतीपूरक उद्योग
रोजगार निर्मिती आणि तरुणांना मार्गदर्शन या क्षेत्रात त्यांचं योगदान लक्षवेधी ठरत आहे. ग्रामीण भागातील नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी ही वाटचाल पुढील काळात अधिक व्यापक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. वाढदिवसानिमित्त CBS न्यूज मराठीकडून त्यांना उत्तम आरोग्य व समाज हितासाठी अखंड कार्य करण्याची प्रेरणा लाभो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.